हॅलो एव्हरीवन. मी आज त्या लेडीजसाठी हे सेशन घेऊन आली आहे जे काल आम्ही सेशन दिलं होतं झूम मीटिंगवर. तर ॲक्च्युली पार्टिसिपेट फुल होऊन गेले होते, त्याच्यानंतर बऱ्याच जणींना जमलं नाही, त्याच्यामुळे खूप जणींचं जे सेशन आहे ते सेशन राहून गेलं आहे. ते सेशन मी आज पुन्हा इथे फेसबुकवर लाईव्ह द्यायला आली आहे. सेशनचा विषय असा होता की तुम्हीसुद्धा घर बसल्या काही काम करू इच्छित आहात का. ठीक आहे. तर मी पहिले कन्सेप्ट सांगते की आपल्याला घरी बसल्यावर काम करायची इच्छा का आहे. तर असं असतं की बघा, तुम्ही घरी आहात, तर तुम्ही जर घरी बसून आहात तर तुम्ही काहीतरी काम नक्की करा. ठीक आहे. कारण की काम करणं, जे आपण म्हणतो ना की महिलांनी काम करणं आणि पैसे कमवणं ही काळाची गरज आहे. सो मी त्या गोष्टीची सुरुवात कुठल्या मुद्द्यांवरून करते की जसं बघा, मानवाच्या मूलभूत गरजा. ठीक आहे. मानवाच्या मूलभूत गरजा कोणत्या होत्या? पूर्वी मानवाच्या मूलभूत गरजा होत्या अन्न, वस्त्र आणि निवारा. ठीक आहे. ह्या मानवाच्या मूलभूत गरजा मानल्या जायच्या. पण आजच्या मूलभूत गरजा काय आहे? मला आजच्या मूलभूत गरजांमधल्या तुमच्या गरजा सांगा. आज आपल्या मूलभूत गरजा काय आहे? अन्न, वस्त्र, निवारा. तर ह्यामध्ये चांगलं पौष्टिक अन्न, ब्रँडेड वस्त्र आणि स्टँडर्ड निवारा. म्हणजे आज कुणालाच फक्त अन्न, वस्त्र, निवारा नको आहे. आज प्रत्येकाला खाण्यामध्ये काहीतरी पौष्टिक, चटमटीत असं खायचं आहे. वस्त्रांच्या बाबतीत पण आपण कपड्यांना आपल्याला ब्रँडेड हवे आहे, आपल्याला स्टायलिश हवे आहे, आपल्याला न्यू फॅशनचे कपडे हवे आहेत. निवाऱ्याच्या बाबतीत पण पूर्वी फक्त डोक्यावर छत आहे, साईडला 4 भिंती आहे, एवढंच आपल्याला गरजेचं होतं. आज आपण बघायला गेलं तर आपल्याला टाउन सिटी हवी आहे, तिथे वेगळ्या वेगळ्या फॅसिलिटी हव्या आहेत, लिफ्ट हवी आहे, कुणाला बंगलो हवा आहे, कुणाला रो बंगलो हवा आहे. म्हणजे थोडक्यात सांगायचं काय आहे की आज गरजा बदलल्या आहेत. ह्या बदलत्या गरजांनुसार आपल्याला काय गरजेचं आहे? आपल्याला गरजेचं आहे प्रत्येक स्त्रीनी घरामध्ये बसून काहीतरी कमावणं. ज्या बाहेर जॉब करत आहेत चांगलीच गोष्ट आहे, पण ज्या घरामध्ये आहे आणि ज्या हा विचार करत आहेत की घर बसल्या काय होतं, घर बसल्या बसल्या कमवणार तरी काय आहे. तर मला असं वाटते की देवानी प्रत्येकाला प्रत्येकाला काही ना काही कला बनवून या पृथ्वीवर पाठवले. प्रत्येकाच्या अंगी काही ना काही कला आहे. असं कुणी नाही आहे की त्या व्यक्तीला काही येत नाही. प्रत्येकाला काही ना काही येत असते, फक्त शोधाची गरज आहे. तर त्यानुसार मी काल काही आयडियाज दिल्या होत्या. त्या आयडियांमधल्या मी काही आयडियाज अशा सांगते की बघा, मी जसं लेडीजला सांगितलं की तुम्ही कुकिंगमध्ये करू शकता. आजकाल केक बनवणं तर हे खूप म्हणजे कॉमन झालेलं आहे. प्रत्येक ठिकाणी केक बनवत आहे. तुम्ही केक बनवू शकत आहात, तुम्ही नानकटाई बनवून विकू शकतात. मी म्हणेल, माझी एक फ्रेंड आहे, तर ती जेव्हा मला बोलली की तिला पण काहीतरी करायचं आहे, पण मी अकॅडमीमध्ये काम करत होती आणि तिचं तेवढं एज्युकेशन नव्हतं की ती इथे काम करू शकेल. तर ती पापड खूप सुंदर बनवते. तर मी तिला सजेस्ट केलं की तू पापड बनव, आणि ती जेव्हा तिने पापड बनवायला लागली तर आज ती स्वतःचं इन्कम स्वतः खूप चांगलं घेत आहे. म्हणजे फक्त तुम्हाला स्वतःमधली कला कोणती आहे. मी म्हणेल की तुम्ही इडली डोसे चांगले बनवत आहात तर तुम्ही तुमच्या अवतीभोवतीच्या परिसरामध्ये तुमच्या स्वतःची ॲडव्हर्टायझिंग तुम्ही स्वतः करा आणि सांगा की तुमच्याकडे पाहुणे आले, काही आले तर आम्ही तुम्हाला हे इडली डोसे नाश्त्याला बनवून देऊ शकतो, मोमोज करू शकतात, पिझ्झा बनवू शकत आहात. वेगळ्या वेगळ्या आयडियाज असतात. तुम्हाला पोळ्या जर खूप छान बनवता येत असतील तर तुम्ही पोळ्याही बनवू शकतायत. कुठलंच काम कमी लेखायचं नाही आहे. जसं कुणाला मेहंदी छान काढता येत आहे तर तुम्ही तुमच्या मेहंदीची ॲड करा की हो मला मेहंदी काढता येते. तर छोटे छोटे फंक्शन असतात, तुम्ही डायरेक्ट ब्रायडलच्या हातावर मेहंदी नाही काढू शकत, तर तुम्ही सायडरच्या हातावर मेहंदी काढा आणि तुम्ही सायडरच्या हातावर मेहंदी काढून तुम्ही पैसे कमवू शकतात. तुम्ही रुखवत बनवू शकतात. लग्नामध्ये लागणाऱ्या रुखवताचा जो सेट असतो तो बाहेर जर घ्यायला गेला तर तो सेट कितीला येतो? तो सेट कमीत कमी 4 ते 5 हजाराला येतो. आणि तुम्ही तोच जर का सेट स्वतः घरी बनवला आणि तुम्ही जर 3-3.5 हजाराला सेल केला तरी तुमचा खूप फायदा आहे. जसे आता तुम्ही बघाल फ्लॉवर्सची ज्वेलरी आलेली आहे, तुम्ही तेही बिझनेस करू शकतात. तुम्ही होलसेलमधून सामान आणून तुम्ही तेही तुमच्या एरियामध्ये विकवू शकतात. तर ह्या अशा ज्या आयडियाज आहेत, ह्या आयडिया आम्ही तुम्हाला काल सेशनमध्ये दिल्या होत्या. मी ह्याच्या प्लस पण सांगते की इफ तुम्ही जर ग्रॅज्युएट आहात, समजा तुम्ही ग्रॅज्युएट आहात, तर तुम्ही ट्युशन्स घेऊ शकतात. तुम्ही तुमच्या इथे कॉलनीमध्ये खेळणारे 2-4 मुलं आहेत, त्यांना 2 दिवसांसाठी घेऊन बसा. तुम्ही त्यांना शिकवून बघा.
तुम्ही त्यांना शिकवायला सुरुवात केली, त्यांना 2 दिवस शिकवून झाल्यावर त्यांना विचारा की तुम्हाला कसं वाटलं आहे माझं शिकवणं. आणि मग तुम्ही त्यांच्या आईला सांगा की मी तुमच्या मुलाला शिकवलं, त्याला माझं शिकवणं आवडलं आहे, तर तुम्ही क्लासेस लावू शकतात. पण आणि अशा वेगळ्या वेगळ्या आयडियाज. मी म्हणेल की तुमचं शिक्षण जर ग्रॅज्युएशन झालेलं आहे तरीही तुम्ही ॲटलिस्ट, मी नाही म्हटलं तरी नर्सरी, KG1 KG2चे क्लासेस तुम्ही घेऊ शकता. ज्यांना कोणाला श्लोक खूप छान येतात, रामरक्षा स्तोत्र येते, गणपती अथर्व शीर्ष जर तुम्हाला येत आहे, खूप चांगल्या पद्धतीने तुम्हाला जर धार्मिक सगळे श्लोक पाठ असतील, तर तुम्ही तुमची ॲड करा. सगळ्या तुमच्या कॉलनीतल्या लेडीजला सांगा की मी संध्याकाळी तुमच्या मुलांना अर्धा तास देवभक्तीसाठी घेऊन बसणार, त्यांना श्लोक शिकवणार आहे. त्याचे तुम्ही महिन्याची 100 रुपये जरी फी ठेवली तरी प्रत्येकच लेडीज ती फी पेड करेल आणि तुम्ही संध्याकाळी त्या मुलांना रोज घेऊन बसू शकतात. तुम्ही ह्या पद्धतीने सुद्धा पैसा कमवू शकतात. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही करू शकतात घरी बसल्या बसल्या. आपल्याला जर का आहेच की हो आम्हाला पैसा कमवायचा आहे, तर तुम्ही, कारण बघा, प्रत्येक वेळेस घरातून बाहेर निघताना नवऱ्याला हा मला पैसे दे, मला भाजी आणायची आहे, मला लिपस्टिक आणायची आहे, मला काजळ आणायचं आहे, तर ह्या गोष्टींसाठी पण आपण जर आपल्या घरी पैसे मागत आहोत, तर मला असं वाटते की प्रत्येक लेडीजनी हा विचार करावा की मी महिन्याचे 100 रुपये का असेना, पण ते मी माझ्या स्वतःचे कमवेल. ही गोष्ट खूप चांगली असते, ही फिलिंग खूप चांगली असते. हे बघा, इथे कोणीच असं नाही आहे की त्यांची जी पहिलीची सुरुवात असते तर ती पहिली सुरुवातच हजारोनी तयार होते. नाही, तुम्हाला 100-200 रुपयासाठी सुद्धा काम करावं लागते. कधी कधी असं असते, सुरुवात ही महिन्याला 100-150 रुपये भेटण्यापासून होत असते. आणि ही खरी गोष्ट आहे, कारण की मी स्वतः सुरुवात केलेली आहे. तर माझ्याकडे पहिल्या महिन्याला फक्त एकच स्टुडंट होतं ज्याची फी 150 रुपये होती आणि मी त्यातून सुरुवात केलेली आहे. तर मला असं वाटते की प्रत्येकीने ह्या गोष्टीचा विचार करावा की मला घरी काही ना काही करायचं आहे आणि मला कमवायचं आहे. आणि तुम्ही जे पण व्यवसाय करत आहात तो समोरच्याला त्याचं प्रेझेंटेशन चांगलं द्या. मी नेहमी तुम्हाला सांगते, मी आजही तुम्हाला सांगते, तुम्हाला इंग्लिश शिकणं खूप जास्त गरजेचं आहे. कोणतंही प्रोफेशन असो. आमच्याकडे ज्यांनी इंग्लिश स्पीकिंगचे कोर्स केलेले आहेत, आज त्या सगळ्या जवळपास मी म्हणेल खूप लेडीजचे मला कॉल आलेत की मॅम मी तुमच्याकडे इंग्लिश स्पीकिंगचा कोर्स केला आणि मी आता माझे स्वतःचे क्लासेस घेते. कारण की तुम्हाला इंग्लिश येणं, तुम्ही पापड जरी बनवला तरी त्या पापडाचं प्रेझेंटेशन कसं देत आहात. तुम्ही जर पापडांचा व्यवसाय करत आहात तर तुम्ही तुमच्या मुलाच्या शाळेमध्ये टीचर्स पॅरेंट्स मीटिंगला जेव्हा जातात, तुम्ही काय करतात, तर तुम्हाला इंग्लिशमधून एक्सप्लेन करता आलं पाहिजे की तुम्ही पापडांचे काम नाही करत, तुम्ही पापडांचा बिझनेस करा. तुम्ही केकही बनवला तरीही तुम्हाला त्याचं जे एक्सप्लेन आहे तर ते तुम्हाला इंग्लिशमधून देता आलं पाहिजे. तुम्ही क्लासेस घेत आहात, तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे, पण तुम्हाला जर ह्या गोष्टीचं नॉलेज नाही आहे की शिकवायचं कसं आहे, तर त्याच्यासाठी तुम्हाला शिकावं लागेल. आम्ही आमच्या क्लासेसमध्ये नेहमी सांगतोय की आम्ही इंग्लिश स्पीकिंगचे क्लासेस घेताना नेहमी लेडीजला सांगतोय की तुम्ही हे पहिले जाणून घ्या आम्ही शिकवत कसं आहोत, कारण की तुम्हाला तुमचे घरी क्लासेस चालू करायचे आहेत. तर तुम्ही इंग्लिशकडे पहिले फोकस करा. तुमचं इंग्लिश जे आहे ते इंग्लिश खूप चांगलं पक्का हवं. कोणताही बिझनेस करताना तुम्ही क्लासेस घ्या, तुम्ही पापडांचा बिझनेस करा, तुम्ही मोमोजचा बिझनेस करा, तुम्ही केकचा, तुम्ही काहीही केलं तर समोरची व्यक्ती तुम्हाला ऑर्डर देताना इंग्लिशमधून मॅसेज टाईप करत आहे आणि तुम्ही त्याचं उत्तर मराठीतून देत आहात, तर तुम्ही स्वतः विचार करा तुमचे इम्प्रेशन काय. ह्या गोष्टी तुम्ही नेहमी लक्ष द्या, ह्या गोष्टींचा विचार करा. आज काळाची गरज काय आहे, आज काळाची गरज, इथे बसलेल्या जेवढ्या लेडीज आहेत, जेवढे माझे सेशन्स बघत आहेत, मला सांगा आज ह्या सेशनमध्ये बसलेल्या अशा किती लेडीज आहे की त्यांनी त्यांच्या मुलांना शाळेमध्ये टाकताना मराठी मीडियमला टाकलं आहे? कुणीच नाही टाकलं आहे. प्रत्येकाला स्वतःचं मूल जे आहे ते इंग्लिश मीडियममध्ये शिकलेलं हवं आहे. आणि आपण स्वतः इंग्लिश शिकताना का घाबरतो आणि का मागे पळतो, मला तेच कळत नाही आहे. लहान असताना तुम्हाला इंग्लिशची भीती वाटत होती, पण तुम्ही आता हा विचार करा, तुम्हाला त्याची गरज कळून गेलेली आहे, तुम्हाला त्याचा फायदा कळून गेलेला आहे, तर तुम्ही तो खूप चांगल्या पद्धतीने आता शिक्षणाकडे वळू शकतात. आणि तुम्ही काळाची गरज म्हणून त्याला न घाबरता, मला वाटतं की तुम्ही त्या गोष्टीचा विचार करून तुम्ही त्यावर योग्य तो निर्णय घ्यायला हवा. ठीक आहे. आणखीन मी तुम्हाला जर का काही गोष्टी सांगायला गेले की तुम्ही घरी बसल्या काय बिझनेस करू शकता, ह्याच्यामध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं, खूप जणींना क्राफ्ट येत असते, तुम्ही क्राफ्टचे क्लासेस घेऊ शकतात.
खूप जणांची ड्रॉइंग छान असते. तुम्ही जसं बघा फॅब्रिक पेंटिंग असते. जसं आता एक कपल आहे, त्या कपलचं तुम्हाला नाव लिहून त्याचे पिलो कव्हर्स तयार करता येतात. त्याच्यासाठी फॅब्रिक पेंटिंग असते. तुम्ही त्याचेही जॉब आहे तो करू शकतात. प्लेन कुंभाराकडनं आपण मटकं घेतलं तर प्लेन कुंभाराकडचं मटकं आपल्याकडे कितीला येते? ते मटकं जे असते छोटं ते मटकं येते आपल्याला 20 ते 30 रुपयाला. त्या 20 ते 30 रुपयाच्या मटक्यावर तुम्ही ॲट्रॅक्टिव्ह तुमच्या हाताने पेंटिंग काढून ते मटकं तुम्ही 300 ते 400 रुपयाला विकू शकतात. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की हो, तुम्ही पैसे कमवण्यासाठी हा पण जो सोर्स आहे हा तुम्ही वापरू शकता. जर तुम्ही पार्लर केलेला आहे तर तुम्ही जर मोठं पार्लर नाही टाकू शकत असाल तर मला वाटते की तुम्ही जे मोठे मोठे पार्लर असतात तिथे इंटरव्ह्यू देऊन बघा. तिथे नेहमी वॅकन्सी असतात. तुम्ही तिथेही जॉब करू शकतात. पण विषय तिथेच येतो की तुम्हाला तिथे पण इंग्लिश येणं गरजेचंच आहे. म्हणजे मी थोडक्यात सांगेल की एखाद्या हॉस्पिटलवर ॲज अ रिसेप्शनिस्ट म्हणून काम करायला तुम्हाला डॉक्टरची पदवी गरजेची नाही आहे. तुम्ही 12वी जरी असलात तरी पण तुम्हाला इंग्लिश जर येत असलं तर तुम्ही एखाद्या हॉस्पिटलवर ॲज अ रिसेप्शनिस्ट म्हणून किंवा किंवा हॉटेलवर म्हणा किंवा कोणत्या एखाद्या ऑफिसमध्ये तुम्ही हे काम करू शकतात. पण तुम्हाला येऊन जाऊन विषय येत आहे तो फक्त कशावर? इंग्लिशवरच येत आहे की तुम्हाला इंग्लिश शिकणं गरजेचं आहे. जेव्हा तुम्ही इंग्लिश शिकतात तेव्हा तुम्ही एखाद्या नाही तुमच्याकडे जर घरी कोणी मुलं येत आहे तर तुम्ही एखाद्या अकॅडमीमध्ये पण काम करू शकतात की ओके ठीक आहे आम्हाला इंग्लिश येत आहे तर आम्ही ॲटलिस्ट तुमच्याकडच्या लहान मुलांना शिकवू शकतो. तर ह्या गोष्टी ज्या आहेत ह्या गोष्टी गरजेच्या आहेत. खूप वेळेस मी खूप लेडीजला असं बघितलेलं आहे की त्यांना सेलिंग खूप चांगलं करता येते. अशा लेडीजनी त्यांचा जो सर्वात जास्त इंटरेस्ट जर सेलिंगमध्ये असेल तर त्यांनी होलसेलमधून बऱ्याच प्रकारे काही वस्तू आणून त्या इथे विकू शकतात. असेही कामं भरपूर जणी करू शकतात. आणि मी म्हणेल की तुम्ही स्वतःमधली कला ओळखा की असं नाही की शीतल मॅम तुम्ही सांगत आहेत म्हणून आम्ही हे करून बघितलं. तुमची कला कशात आहे ते ओळखा. माझ्या फ्रेंड्स आहेत. माझ्या फ्रेंड्समधली एक फ्रेंड आहे ती परफेक्ट पिझ्झा बनवते, दुसरी परफेक्ट केक बनवते, तिसरी परफेक्ट मोमोज बनवते. त्या तिघी एकमेकींचं जर त्यांनी वाटून घेतलं तर मे बी केक जी बनवत आहे तिला पिझ्झा बनवता येणार नाही तितका परफेक्ट, पिझ्झावालीला तितका परफेक्ट केक बनवता येणार नाही. असं आहे. तर ह्या गोष्टी ज्या आहेत तर ह्या गोष्टी तुम्ही ओळखा स्वतःमधल्या. आणि मी तर सांगेल की ज्या कोणी लेडीज अशा म्हणत असतील की मॅम आमचे बच्चू खूप लहान आहे त्याच्यामुळे आम्हाला जमत नाही, असं काहीच नसतं. जे बहाणे तुम्ही देतात की आमचे बाळ लहान आहे म्हणून आम्ही काम करत नाही, हे चुकीचं आहे. मला स्वतःला 2 लहान मुली आहेत, मला 2 जुळ्या मुली आहेत. माझ्या घरी काम करायला कोणीच नाही आहे. ना सासू आहे ना आई आहे किंवा कामवाली बाई पण नाही आहे. पण मी भविष्याचा विचार करते कारण की मी फक्त एवढीच गोष्टीचा विचार केला की मी जर बहाणा दिला तर तो बहाणा मी माझ्या स्वतःला न देता मी माझ्या भविष्याला तो बहाणा देत आहे. आणि ज्या व्यक्तीला बहाणे बनवता येतात त्या व्यक्तीला काहीच भविष्य बनवता येत नाही. हो, मला बेबी आहेत ना, मी माझ्या बेबींसाठी करेल, मी त्यांच्या भविष्यासाठी करेल, हा विचार स्वतःमध्ये करा. मी इंग्लिशच्या सेशनमध्ये नेहमी तुम्हाला काय सांगते, आज तुमचे बच्चू लहान आहे ठीक आहे, तुमचे बच्चू 7वी 8वीत गेल्यानंतर बाकीच्या जे पेरेंट्स आहेत त्यांचे फ्रेंड्स वगैरे त्यांच्या मदर्सला इंग्लिश बोलता येईल आणि तुम्हाला इंग्लिश बोलता नाही आलं तर त्या टायमाला तुम्हाला माझं बोलणं आठवेल की हो तेव्हा या मॅमनी आम्हाला सांगितलं होतं. तर ह्या गोष्टींकडे तुम्ही मला वाटते की तुम्ही लक्ष द्या, या गोष्टींचा विचार करा. आणि पैसे कमवण्याबाबत मी म्हणते प्रत्येकीने घरामध्ये पैसा कमवावा. मग तो पैसा तुम्ही किती कमी का कमवेना, तो कमी स्वरूपाचा असला तरी तो तुमच्या स्वतःचा आहे हा लक्षात ठेवा. कुणाची सुरुवात 2-3 हजारांनी 5 हजारांनी होत नसते हे लक्षात ठेवा. आपल्यामध्ये फक्त हिंमत पाहिजे ते पुढे नेण्याची. जस्ट 1 मिनिट. हिंदू सकू आवाज कमी, आय एम सॉरी. तर ह्या गोष्टीचा तुम्ही विचार करा. मी म्हणेल तुमच्यामध्ये तुम्हाला जर तुमची कला शोधता येत नाही, तुम्हाला असं म्हणायचं आहे ना की मॅम आमचे बच्चू लहान आहे, आमचे बच्चू हे करू देत नाही, आमचे बच्चू ते करू देत नाही, हा जर विचार तुमच्या मनामध्ये आहे आणि डोक्यामध्ये आहे तर मग मी सांगते ज्या लेडीज बाहेर जॉब करतात आणि ज्या बाहेर जॉबला जातात ना तर तुम्ही त्यांना सांगा की तुमचे बच्चू आम्ही सांभाळू, आम्हाला महिन्याला इतके इतके पैसे द्या. थोडक्यात ॲज अ पाळणा घरसारखी कन्सेप्ट. मग तुम्ही तुमच्या 2 मुलांसोबत त्यांचे पण 2 मुलं सांभाळा आणि त्यातून पैसे कमवा. पण स्वतःचे पैसे कमवायला शिका. कारण की ही गोष्टच खरी आहे, जेव्हा आपण आपले स्वतःचे पैसे कमवतो
त्या टायमाला आपण एक कॉन्फिडंट जी लाईफ असते ना, तर ती आपण जगतो. आणि आपण एका प्रकारे म्हणायला गेलं तर हो, तुम्ही बिझी राहतात, तुम्ही खूप बिझी राहतात. मग त्या टायमाला अशी वेळ नाही येत की मग त्या लेडीज आम्हाला कोणीच टाईम देत नाही, माझ्याकडे कोणीच लक्ष देत नाही, माझी नुसती मजाक उडवली जाते, माझं हे केलं जाते. हे विचार तुमच्या डोक्यात यायला तुम्हाला टाईमही नाही भेटणार. ज्या लेडीज रडत असतात की मला कोणीच टाईम देत नाही, माझ्यासाठी कुणाकडेच टाईम नाही आहे, ट्रस्ट मी, तुम्ही स्वतःचं काम चालू करा, तुम्ही स्वतः शिकण्याची आवड निर्माण करा, तुम्ही स्वतःला बिझी करा. तुमच्या स्वतःकडे टाईम राहणार नाही कुणाला टाईम द्यायला. ह्या गोष्टी ओळखा. आणि शिक्षणाला वयाची अट नाही आहे. तुम्ही ही गोष्ट नेहमी आणि नेहमी लक्षात ठेवा की तुम्ही शिकण्याकडे फोकस द्या. जसं मी तुम्हाला सांगितलंय, कोणतंही काम कराल तर त्याची सुरुवात भलेही 100 रुपयापासून असेल, पण ती सुरुवात तुम्ही प्रोफेशनलीच करा. ठीक आहे. विचार मोठे ठेवा. भलेही तुमचे इन्कम आज छोटं असेल, पण तुम्ही जर विचार मोठे ठेवले तर नक्कीच तुमचा जो बिझनेस आहे तो खूप बऱ्यापैकी चांगला मोठा होईल. तर ह्या गोष्टी ओळखा. आणि जर तुम्ही आज घरामध्ये बसलेले असाल तर प्लीज तुम्ही काही ना काही काम करा. तुम्ही स्वतःतल्या कला ओळखा. 4 मैत्रिणींमध्ये बसा, 4 मैत्रिणींना विचारा तुला काय वाटते, मला सर्वात छान काय येतंय. मग मी म्हणेन तुम्हाला मसाल्याची भाजीचा, तुम्हाला नॉनव्हेज चांगलं बनवता येत असेल ना, तर तुम्ही नॉनव्हेज बनवून सुद्धा द्या, तुम्ही ते सुद्धा विकू शकतात. हे नेहमी लक्षात ठेवा की तुम्ही तुमची जी भाजी सर्वात बेस्ट आहे ना, त्या भाज्यांची ऑर्डर घ्यायला सुरुवात करा. तुम्हाला ढोकळे चांगले येत असतील तर तुम्ही ढोकळ्यांची ऑर्डर घ्यायला सुरुवात करा. तुम्ही ओळखा की तुमची स्पेशल डिश कोणती आहे आणि त्याची तुम्ही सेलिंग चालू करा. आपण ज्या एरियात राहतो त्या एरियातल्या लेडीजचा ग्रुप तयार करा की आपण चला एक व्हॉट्सअपला ग्रुप तयार करू. आणि त्या ग्रुपवर तुम्ही हे जे कामं आहेत, हे तुमचे जे कामं आहेत, ज्या क्वालिटीज आहेत, त्याचे तुम्ही प्रचार करू शकता. तिथे 4 जणी एकत्र आल्यावर 4 जणींचे सुद्धा कला तुम्हाला कळतील आणि त्यानुसार तुम्ही ते काम जे आहे ते काम करू शकतात. मी म्हणेल इथे ज्यांच्या पण घरी शिलाई मशीन असेल त्यांनी शिवणकामामध्ये इंटरेस्ट आहे तर तुम्ही त्यात करा. मी म्हणेल हर एक गोष्टी, तुम्ही जुने फाटलेले कपडे सुद्धा शिवून देऊन त्याची सुद्धा तुम्ही 5 ते 10 रुपये शिलाई जरी घेतली तरीही ज्यांच्या घरी शिलाई मशीन नाही ते कपडे नक्की देतात. भलेही तुमच्यामध्ये फिनिशिंग नसेल की तुम्ही ड्रेस नाही शिवू शकत आहात परफेक्ट, तर मग तुम्ही हे काम करा. त्याचा वापर तुम्ही अशा ठिकाणी करू शकता. म्हणजे मी सांगेल की काम हे काम आहे, ठीक आहे. आणि ते काम तुम्ही जर का कष्टाने केलं तर त्याला नक्की आणि नक्की यश भेटते. म्हणजे मी सांगेल की माझी जी एक फ्रेंड आहे तर ती मुंबईमध्ये राहते आणि तिच्यासोबत तसंच झालं की मला काहीतरी काम करायचं शीतल, मी काही काम करेल पण मला काम करायचं आहे, पण मग मी घर नाही सोडू शकत. तर एज्युकेशन कमी होतं, लग्न लवकरच झालं होतं, तर तिचं शिक्षणाची कमतरता होती आणि भांडवल अटकवण्यासाठी घरचे तयार नव्हते. तर मी तिला सांगितलं तुझ्या घरात काय आहे ते मला सांग. शिलाई मशीन नव्हती, बऱ्याच वस्तूंचे खूप अभाव होता. तर मी तिला बोलली ठीक आहे व्हिडिओ कॉलवर मला तिच्या घरामध्ये फक्त इस्त्री दिसली आणि मी तिला डायरेक्ट सांगितलं तनया इस्त्रीला सुरुवात कर. आणि तिने इस्त्रीचेच कपडे घ्यायला सुरुवात केली. हळूहळू तिने इस्त्रीचे कपडे घेता घेता ती बोलली यार ठीक आहे चल, मला याच्यातनं इन्कम खूप चांगलं येत आहे. मग तिने काय केलं, तिने ड्रायक्लिनिंगचा कोर्स केला आणि आता ती कपडे ड्रायक्लिनिंगला पण घेते, इस्त्रीला पण. आता तिने तिच्या स्वतःचा एक रेंटनी गाळा घेतला आहे आणि ती आता तिथे खूप छान काम करते. म्हणजे ज्या फ्लॅटवरती राहते तिथलाच खालचा गाळा घेऊन तिला घरही सांभाळता येत आहे आणि कामही करता येत आहे. म्हणजे ती आज इतकी हॅप्पी आहे की ती आज म्हणते यार माझा महिन्याच्या 15 ते 20 हजार रुपये एकदम आरामशीर निघतात, काम काहीच नाही, मला फक्त इस्त्री करायची आहे. सो मी तेच म्हणेल की काही कामं असे आहेत की ते कामं तुमच्या घरामध्ये आहेत, तुम्ही फक्त शोधा. तुम्हाला फक्त शोधायची गरज आहे. तर मला वाटते की तुम्ही हा विचार करावा आणि प्रत्येक स्त्रीनी घरात बसून काही ना काही कमवावं. कोणतंच काम छोटं मोठं नाही आहे. मी एका ठिकाणी गेली होती, मी त्या एका ठिकाणी एक खूप छान कन्सेप्ट वाचली होती आणि मला ती तुम्हाला सगळ्यांना शेअर करायची आहे. त्या ज्या आजी आहेत तर त्या आजींनी पण असंच एक मला सांगितलं होतं की मला काहीच काम नाही आहे, माझ्याकडनं आता कामं पण होत नाही जास्त, पण मला काहीतरी कमवायचं आहे. तर म्हणजे मी इतकी विचार पडली होती की मी त्यांना सांगितलं की आजी ठीक आहे मला थोडा विचार करायला वेळ द्या,
आणि मी तुम्हाला नक्कीच सांगेल की तुम्हाला काय काम करू शकतात. त्यामुळे मी फक्त चेअरवर बसू शकते बस, मी बाकी दुसरं काहीच काम नाही करू शकत. तर मी त्या दिवशी नंतरून मी खूप विचार करून मी त्या आजीला एक असंच फक्त सांगितलं की आजी, ज्या जॉबवाल्या लेडीज आहेत ना, त्या जॉबवाल्या लेडीजला लसूण सोलायला आणि भाज्या निवडायला टाईम नाही भेटत. जर तुम्ही भाजीपाला आणला आणि तो निवडून जर सेल केला तर तुम्हाला त्याच्यात फायदा होतो. आणि आज तशीच गोष्ट आहे की 20 रुपयाची मेथीची भाजी त्या आजी विकत आणतात, ती स्वच्छ निवडतात आणि ते 30 रुपयाला विकत आहेत. आणि ज्या जॉब करणाऱ्या लेडीज आहेत त्या घरी जाताना त्यांच्याकडनं त्या भाज्या ज्या आहेत त्या घेऊन जातात. सोललेला लसूण जो असतो तो लसूण घेऊन जातात, कारण की ज्या बाहेर जॉब करतात त्यांच्याकडे वेळेचा अभाव असतो. म्हणजे की एका छोट्या गोष्टीतून पण आज त्या आजी त्यांच्या पुरतीचा जो उदरनिर्वाह, कारण की त्या एकट्याच आहेत, ठीक आहे, तर त्या एकट्या त्यांचा जो उदरनिर्वाह आहे तो त्या करू शकत आहेत आज. आणि या गोष्टीचा मला खूप आनंद होतो, कारण की कोणतं काम कमी आहे आणि हे काम, अरे हे तर काम खूप लोकल आहे, नाही मला तर असं नाही काम करायचं आहे, हे जे विचार करतात मला वाटते की ते कधीच काम नाही करू शकत. मग काम काम आहे, तुमच्या अंगातली जी कला आहे ती कलाच आहे. आणि ह्या गोष्टीचा तुम्ही विचार करा. आणि तुम्हाला जर काही वाटलं तर तुम्ही आम्हाला कॉलही करू शकता, ठीक आहे. आमच्या ह्या सेशनच्या खाली आम्ही आमचे 2 नंबर जे आहेत ते 2 नंबर देतो. तुम्हाला कुठल्याही आयडियाज हवे असतील तर त्या आयडिया सांगा, पण ह्या गोष्टीवर प्रत्येकीने विचार करा. आणि मी जे इंग्लिशबद्दल बोलते, मी इंग्लिशबद्दल नेहमी सांगत असते की तुम्ही इंग्रजी ह्या भाषेबद्दल जागृत व्हा. तुम्हाला काम कोणतंही करायचं असो पण तुम्हाला इंग्लिश येणं हे गरजेचंच आहे. सो तुम्हाला काहीही प्रश्न विचारायचे असले तर तुम्ही आम्हाला कॉल किंवा मेसेज करू शकता. ओके, बाय. कमेंट बॉक्समध्ये सेशन कसं वाटलं हे तुम्ही मला नक्की कळवा. बाय.